हुलसूर येथे शिवशरण हडपद अप्पण्णा यांची जयंती उत्साहात साजरी। वचन चळवळीतून शरणांनी दाखवला समानतेचा मार्ग। तहसीलदार शिवानंद मेत्रे। हडपद अप्पण्णा हे केवळ एक शरण नव्हते, तर ते महात्मा बसवेश्वरांचे अत्यंत विश्वासू आणि खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते। 12व्या शतकातील महान शरणांनी आपल्या क्रांतिकारी वचन चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण मानवी समाजाला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जीवनाचा एक नवा आणि आदर्श मार्ग दाखवला। या चळवळीतील अग्रगण्य शरण हडपद अप्पण्णा यांनी आपल्या कठोर परिश्रमातून आणि वचनांतून समाजात समता व समानतेचा संदेश पसरवला, असे प्रतिपादन हुलसूरचे तहसीलदार शिवानंद मेत्रे यांनी केले। बुधवारी हुलसूर येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय सण उत्सव समिती आणि महसूल विभागाच्या वतीने शिवशरण हडपद अप्पण्णा यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हडपद अप्पण्णा हे केवळ एक शरण नव्हते, तर ते महात्मा बसवेश्वरांचे अत्यंत विश्वासू आणि खाजगी सचिव म्हणून कार्यरत होते। बसवण्णांचे विचार आणि वचनांमधील तत्त्वज्ञान सामान्य लोकांपर्यंत, अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। केवळ अप्पण्णाच नव्हे, तर त्यांच्या पत्नी शरणे लिंगम्मा यांनीही अनेक उच्च दर्जाच्या वचनांची रचना करून वचन साहित्यात आणि सामाजिक चळवळीत आपले अपूर्व योगदान दिले आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला तहसीलदार शिवानंद मेत्रे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवशरण हडपद अप्पण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। या जयंती सोहळ्याला तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपतहसीलदार सुनीलकुमार सज्जन शेट्टी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर काडादी, हडपद अप्पण्णा, सविता, समाज संघटनेचे तालुका सचिव धनाजी कारागीर, खजिनदार बालाजी गायकवाड यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार हुलसूर न्यूज हुलसूर।